नमस्कार, मी अंकिता. अंकिताज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज बनवणार आहे सुकट वांगा रस्सा भाजी म्हणजे जवळ्याची भाजी बनवणार आहे. एकदम अशी सोपी पद्धत आणि कमी साहित्यात अशीच बनवणार आहे. इथे मी 2 कांदे घेतले, 2 वांगे, 1 टोमॅटो, लसूण, कढीपत्ता आणि सुकट म्हणजे जवळा घेतलाय. आता सुकट बनवायला सुरुवात करूया. इथे आपली कढई छान गरम झाली आहे. आता आपण त्यामध्ये टाकूयात सुकट आणि सुकट आपण अशी थोडीशी लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत. भाजून घेतल्याने सुकटला एकदम अशी चव एकदम छान येते आणि खायला पण खूप अशी टेस्टी लागते. अशी कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घ्यायची. इथे सुकट अशी छान मस्त अशी भाजून झाली. आता आपण फोडणीला सुरुवात करूया. इथे तेल, जिरे, कढीपत्ता छान तडतडू द्यायचा. आता टाकूया 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि हे असं तेलामध्ये ढवळून घेऊयात मस्त. आता बारीक केलेला कांदा असा लालसर होईपर्यंत आपण इथे परतून घेणार आहोत. कांदा आपला इथे असं छान लालसर परतून झालाय. आता आपण त्यामध्ये टाकूयात बारीक केलेलं टोमॅटो असं एकजीव होईपर्यंत आपण परतून घेऊयात. इथे आपलं टोमॅटो पण असं एकदम छान एकजीव झालंय. आता आपण त्यामध्ये टाकूयात गरम मसाले, हळद, मिरची, धना पावडर आणि लाल तिखट. आता आपण हे असे परतून घेऊयात. आपल्या घरामध्ये जे मसाले अवेलेबल असतील ते टाकायचे आणि परतून घ्यायचं 2 ते 3 मिनिटासाठी. पूर्ण मसाला असा आपला कांदा टोमॅटोला लागला पाहिजे असं आता परतून घेऊयात छान. आता इथे असं छान परतून झालेत मसाले. आता आपण टाकूयात त्यामध्ये बारीक केलेले वांगे आणि वांगे पण पूर्ण मसाल्यामध्ये असे मुरतील असे आपण मिक्स करून घेऊयात. आता इथे सुकट भाजून घेतली होती ती आपण स्वच्छ धुवून घेऊयात. त्यामध्ये जी घाण राहते खडे ते पूर्ण असे निघून जाईल. इथे आपला कांदा, टोमॅटो आणि वांगा पण असं छान परतला गेलाय. आता आपण त्यामध्ये टाकूयात सुकट म्हणजे जवळा आणि असं 1 मिनिटासाठी असं परतून घेऊयात तेलामध्ये. छान असं इथे आपले सर्व मिश्रण असं मस्त परतून झाले. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत पाणी. पाणी आपल्या अंदाजे टाकायचे. आपल्याला पाहिजे तसा रसा इतका छान लागतो ना आपल्या बाजरीच्या किंवा तांदळाच्या भाकरी सोबत खायला एकदम मस्त लागतोय. आता टाकूया चवीनुसार मीठ आणि जास्त वेळ पण नाही लागत शिजवायला. असं पटकन शिजते 5 ते 6 मिनिटामध्ये. आता आपण झाकण ठेवून अशी 5 ते 6 मिनिटे भाजी आपण शिजून घेणार आहोत. इथे आपली सुकट आणि वांग्याची रस्सा भाजी अशी शिजून तयार आहे. बघू शकता भाजी खूप अशी छान झाली. आता आपण त्यामध्ये टाकूयात बारीक केलेली कोथिंबीर. गॅस बंद करूयात. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.